श्लाघ्याः स एव गुणवानराग द्वेष बहिष्कृतः भूतार्थ कथने यस्य स्थेयस्येव सरस्वती। नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद बोराडे आज आपल्या सर्वांसमक्ष महाराष्ट्रातील दुर्गवैभव या अतिशय आवडत्या समाजाने या विषयाला डोक्यावर घेतलेला आहे। हा विषय तरुणांच्या हृदयातला आहे। महाराष्ट्रातल्या मातीतला अतिशय प्रेमाने हाताळला जाणारा विषय म्हणजेच दुर्गवैभव। सारांश आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी मातीमध्ये तरुणांच्या हृदयामध्ये निश्चित स्वरूपात आंतरिक ओल, अतीव प्रेम आणि भारावलेली हृदय ही दुर्गांच्या बाबत आहेत। आणि अशा विषयाबद्दल मला आज भाष्य करण्याची संधी मिळते, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। ही संधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजचे मी मनस्वीरित्या आभार मानतो। आदरणीय धनाजीराव फड आणि अक्षयराव देशमुख या दोघांशी माझं संभाषण झाल्यानंतर या दोघांनी मला सांगितलं, सर आम्हाला महाराष्ट्राचे दुर्गवैभव हा विषय तुमच्या मुखातून ऐकायचा आहे। अर्थात ही माझ्यासाठी संधी आहे। माझे विचार मी आपल्या सर्वांसमक्ष आज मांडणार आहे। अतिशय सकारात्मकच ते विचार आहेत, परंतु तरी देखील आपण कुठे चुकतोय का, आपण कुठे कमी पडतोय का, आपण काय करू नये आणि काय केलं पाहिजे, अशा सर्वच आगळ्या वेगळ्या विषयांवर देखील मला आज भाष्य करायचंय। आणि हे भाष्य करत असताना आपण सर्वांनी मिळून, कुठल्याही आपण जातीचे नाही आहोत, आपली जात जी आहे ती आहे इतिहास प्रेम, दुर्गप्रेम, आपला धर्म आहे, आपण सर्व भारतीय आहोत, अशा विचारांनी हा इतिहासाचा भाग ऐकायचा आहे। आणि निश्चित स्वरूपात इतक्या खुल्या मनाने आणि मेंदू उघडा असेल तर निश्चित स्वरूपात मला खात्री आहे की दुर्ग कसा पाहावा आणि एकंदरीतच दुर्गाचे वैभव काय आहे हे आपल्या निदर्शनास मी आणून देण्यासाठी यत्न करणार आहे, प्रयत्न करणार आहे। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानलेलेच आहेत। महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजचे आणि माझे दोघंही मित्र अक्षयराव आणि धनाजीराव या दोघांचेही मी आभार मानलेले आहेत। आणि आपल्या सर्वांसमक्ष आज दुर्गवैभव म्हणजे नेमकं काय या संबंधी आपण भाष्य करण्यासाठी सुरुवात करूयात। फक्त भाष्य करायचंच नाहीये, फक्त व्याख्यान किंवा हे भाषण नाहीच आहे। एक एक दुर्ग कसा पाहायचा, एकेका दुर्गाला कसं निहाळायचं आणि चुका कोणत्या आपण टाळायच्या या गोष्टीच आपल्याला आज पाहायच्यात। कुठल्याही प्रकारे फक्त मुळमुळीत भाष्य करण्यासाठी मी आपल्या सर्वांसमोर लाईव्ह आलेलो नाही। कटाक्षाने, कटिबद्धतेने आणि एखादा दुर्ग पाहत असताना नेमकं काय केलं पाहिजे या गोष्टींसमक्ष आपल्याला बोलायचंय। सर्वप्रथम व्याख्यानाला सुरुवात करत असताना जरी महाराष्ट्राचं दुर्गवैभव आपल्याला पाहायचं असलं तरी देखील प्रस्तावना माझी ही दुर्ग या विषयाला सुरुवात कधीपासून होते याविषयी सांगायचंय। मी सर्वांसमक्ष प्रथम एक गोष्ट सांगणार आहे। मला मनस्वी आनंद आहे, हृदयाच्या तळपातळीपासून आनंद आहे की तुम्ही सर्वांनी महाराष्ट्र देशा या पेजच्या माध्यमातून महाराष्ट्राचे दुर्गवैभव असा शब्द वापरलाय। मग एवढा आनंदाची काय गोष्ट आहे? दुर्गवैभव या शब्दात एवढा आनंद का? याचं पहिलं कारण की आज हे दिवाळीचा जो काही कालावधी आहे या कालावधीमध्ये जवळजवळ अनेक ठिकाणी म्हणजे बहुतांश ठिकाणी मी बक्षीस वितरण, कशाचं बक्षीस वितरण तर किल्ले बनवा स्पर्धेचं बक्षीस वितरण यासाठी गेलेलो आहे। किल्ले बनवा
हा भाग माझ्या हृदयाला पटत नाही. दुर्ग बनवा अशी स्पर्धा व्हायला हवी. दुर्ग किल्ला एवढा काय फरक आहे? किल्ला म्हणलं काय, दुर्ग म्हणलं काय, एकच आहे ना. पण असं नाही. मी तुम्हाला सांगेल की स्वतः छत्रपती शिवाजीराजेंनी 1674ला रघुनाथ पंत हणमंते आणि धुंडीराज लक्ष्मण व्यास या दोघांना बोलावून घेतलंय आणि या दोघांनाही सांगितलंय की आपल्या भाषेवर या यावनी भाषेचं अतिक्रमण बहुतची जाहले आहे. तरी या यावनी शब्दांना पर्यायी संस्कृत प्रचूर मराठी प्रतिशब्द शोधा. या मराठी प्रतिशब्दामध्ये स्वतः शिवाजी महाराजांनी किल्ला हा शब्द बदलला, कारण हा फारसी शब्द होता आणि त्याला दुर्ग असा मराठी शब्द ठेवलाय. आणि तिथून पुढे शिवाजीराजांच्या सर्व पत्रांमध्ये, भाषणामध्ये, शिवाजीराजांच्या वक्तव्यामध्ये दुर्ग असा शब्द येतो. आणि आज आपण महाराष्ट्राचे दुर्ग वैभव असा विषय घेतला. याचा मनस्वी आनंद मला हृदयातून झालेला आहे. दुसरा आता महत्वाचा आपल्या विषयाकडे आपण वळतो आहोत. एक महत्वाचा भाग की माझ्या प्रस्तावनेत मला जे काही सांगायचं आहे, अगदी 5 मिनिटात मी प्रस्तावना करणार आणि आपण आपल्या महाराष्ट्राच्या दुर्ग वैभवाकडे जाणार आहोत. माझ्या प्रस्तावनेमधला मूळ मुद्दा असा आहे की थेट महाराष्ट्रातले जर आपण दुर्ग घेतले तर लोकांना इति ते आहा लक्षात येत नाही. इति ते आहा जेव्हा लक्षात येतं संपूर्णपणे, म्हणजे माझं असं म्हणणं आहे, तळपातळीपासून आपण वरपर्यंत जाऊयात किंवा शिखरापासून तळपातळीपर्यंत घुसूयात, सखोल अभ्यास करूयात. आणि यासाठी मला सांगावं वाटतंय की दुर्ग या गोष्टीची उत्पत्ती नेमकी कधी झाली. सर्वात पहिलं माझं उत्तर आहे, आपल्या भारताला माहीत नसलेली 1920 सालापर्यंत डॉक्टर भांडारकरांनी 1920 साली उत्खनन केलं, पुण्याचे डॉक्टर भांडारकर. आणि 1922 साली मग दयाराम साहनी आणि दयाल या सर्व मंडळींनी केलेल्या 1922च्या उत्खननामध्ये सिंधू संस्कृती समोर आली. अगदी वरवर सांगतोय, ढोबळ सांगतोय मी, पण आपल्या सर्वांना याच्यातून लक्षात येणार आहे की दुर्गाची उत्पत्ती नेमकी कधीपासून. या संस्कृतीमध्ये आपल्याकडे सापडल्या काही विटा आणि या विटांवरून मोठी संस्कृती, ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणतो, ज्याला आपण हडप्पा म्हणजे आजच्या पाकिस्तानमधल्या वतरमान शहराच्या, वतरमान खेडेगावच आहे, या वतरमानाच्या शेजारी असणाऱ्या हडप्पा संस्कृतीबद्दल मी बोलतोय. तिथेच असणाऱ्या मोहनजोदारो या किल्ल्याबद्दल मी आता बोलतोय. भारताला 1922 साली ज्ञात झालेली भारताची सर्वात प्राचीन संस्कृती, त्याच्या आधी तेवढी प्राचीन संस्कृती भारताला ठाऊक नव्हती. त्या प्राचीन संस्कृतीत आपण चाललोय. मोहनजोदारो म्हणजे मृतांची टेकडी. मग मृतांची टेकडी तिथे 2 आहेत, त्यातली एक मृतांची टेकडी आणि एक राजधानीचं शहर होतं. यातल्या राजधानीच्या शहरामध्ये तो जो होता तो दुर्ग होता, तो आजच्या परिभाषेत आपल्या किल्ला होता. मग हा जो किल्ला होता हा कसा आहे तर त्याचा थोडासा अभ्यास मी केलेला आहे. एका उंच म्हणजे गिरिदुर्गावर त्यांनी बांधलेला आहे आणि अतिशय भव्यतेमध्ये या संपूर्ण दुर्गाची निर्मिती या मोहनजोदारो या ठिकाणी झालेली आहे. नंतर आपण जर बघितलं तर आपल्या संस्कृतीला कळलेल्या सर्वात पहिली गोष्ट म्हणजेच काय तर असणारी ही आपली मोहनजोदारोची संस्कृती, म्हणजे तिथं असणारा दुर्ग. आणि या दुर्गामध्ये आज आपल्या लक्षात आलेलं आहे की एक मोठा मोहनजोदारोमध्ये दुर्ग होता आणि या दुर्गामध्ये अतिशय भव्यतेमध्ये, अतिशय मोठं स्वरूपामध्ये काय होतं तर एक किल्ला होता. त्याच्या तटबंदीची जाडी ही जवळजवळ 10 मीटर, 12 मीटरचाही एका ठिकाणी उल्लेख आलेला आहे. अतिशय भव्यतेमध्ये त्याची जाडी होती आणि ही आपल्या भारतातला सर्वात पहिला दुर्ग. तो इसवी सन पूर्व 2500 म्हणजे इथून मागे किती, हे 2000 आणि ते 2500, 4500 वर्ष जुन्या भारताच्या संस्कृतीमध्ये असणारा दुर्ग म्हणजे मोहनजोदारोचा किल्ला. आता इसवी सन पूर्व 2500ची आपण संस्कृती बघत असताना मोहनजोदारोचा आपण दुर्ग बघितला जो की बांधला गेलेला होता. त्या संस्कृतीमधल्या काही शहरांची नावं घेतो, तिथल्या दुर्गांविषयी सांगता येईल, पण आपल्याला फार पटापटा जायचंय मूळ मुद्द्याला. तर सांगत असताना लोथल, सुरकोतदा, हरप्पा, मोहनजोदारो, अवधपर्यंत असणाऱ्या या संस्कृतीच्या पाळामुळांमध्ये अनेक दुर्ग होते. आणि या दुर्गांचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळी भारताची अतिप्राचीन संस्कृती, भारताची सर्वात प्राचीन संस्कृती असणाऱ्या एकंदरीतच सिंधू सभ्यतेमधल्या
किल्ल्यांच्या विषयी, दुर्गांच्या विषयी आपल्याला माहिती मिळते. आता पुढे जाऊयात. त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 1500ला आर्यांचं आगमन भारतामध्ये आहे असा एक सिद्धांत मांडला जातो. नव्याने डॉक्टर वसंत शिंदे आर्किओलॉजी डेक्कन कॉलेजचे प्रमुख कुलगुरू यांनी एक नवीन संशोधन मांडले की आर्य कुठून आले नाही, आर्य भारतीयच होते. हे आर्यन डिबेट्स खूप मोठं आहे, आपल्याला त्यात आत्ता जायचं नाहीये. पण मूळ मुद्दा मला एवढाच सांगायचा आहे की आजवर पडलेल्या प्रघाताप्रमाणे आर्य इसवी सन पूर्व 1500ला भारतामध्ये आले आणि त्यांनी आल्याच्या नंतर ते पशुपालक होते, त्यांची फिरती संस्कृती होती आणि या संस्कृतीच्या नंतर त्यांनी त्यांच्याकडे लिहिलेल्या पहिल्या ग्रंथामध्ये, जो की आपल्याकडे उपलब्ध नव्हता, नंतर इसवी सनाच्या नंतर तो मौखिकरित्या जतन झालेला, त्याचे नंतर अध्याय अधिकरणामध्ये किंवा त्याच्या संहितांमध्ये अध्याय अधिकरण हा अर्थशास्त्र लिहिला गेलेला आहे, पण त्याच्या संहितांमध्ये लेखन झालं आणि 10 मंडलं म्हणजे 10 पुस्तकं त्या ऋग्वेदाची लिहिल्या गेली. त्या 10च्या 10 पुस्तकांच्या मध्ये आलेल्या काही पुस्तकांमध्ये मला दुर्गांचे उल्लेख ऐकायला मिळाले. मला असं त्याच्यात वाचायला मिळालेलं आहे 100 या 100 अनेक पर्वतांवर दुर्ग बांधले आणि अखेर शेवट हा 100 मारला गेला. हा दुर्ग बांधल्याचा उल्लेख येतोय पण ऋग्वेदामध्ये. वृगंदाचे, आता दुसरा उल्लेख, वृगंदाचे शेकडो दुर्ग रुजिश्वानाने नष्ट केले. वृगंदाचे शेकडो दुर्ग रुजिश्वानाने नष्ट केले. मग दुर्ग नष्ट केले म्हणजे इसवी सन पूर्व 1500ला आर्य आगमन किंवा ऋग्वेद आपल्या त्या सर्वात पहिला जो काही ग्रंथ आपल्याकडे मांडला जातोय त्याच्यामध्ये दुर्गांचा उल्लेख आहे. म्हणजे इथून मागे 3500 वर्ष जुना आपण जातोय तर आपल्याला दुर्ग दिसून येतोय. तिसरा उल्लेख अगदी जाता जाता ओझरता उल्लेख येतोय. वामदेव ऋषींना लोहमय किल्ल्यात कैदेत ठेवलेले होते. म्हणजेच पुन्हा किल्ल्याचा उल्लेख आला. चौथा एक उल्लेख आहे, इंद्राने लोहमय गड नष्ट केल्याने त्याला पुरंदर असे म्हटले जाते. म्हणजे एकंदरीतच हे सगळे उल्लेख जर आपण बघितले तर आपल्या सर्वांना लक्षात येईल की मी जो सांगितला सर्वात पहिला इसवी सन पूर्व 2500 म्हणजे इथून मागं भारतात 4500 वर्ष जुना असणाऱ्या दुर्गांचा मी उल्लेख सांगितला. आता आपण पुढे आलो, इसवी सन पूर्व 1500 म्हणजे इथून मागे 3500 वर्ष पूर्वचा उल्लेख आपण घेतलेला आहे. मनुस्मृतीमध्ये धनदुर्ग, महिदुर्ग, अबदुर्ग असे काही दुर्गांचेही उल्लेख आलेले आहेत. वृक्षदुर्ग, नृदुर्ग, गिरिदुर्ग याचे उल्लेख आलेले आहेत. आता थेट आपण येतोय रामायण बाजूला. डॉक्टर R.S. शर्मा यांनी असं सांगितलं की इसवी सन पूर्व 950ला कुरुक्षेत्रावर झालेलं ते युद्ध होतं. हे सगळं तांत्रिकरित्या त्यांनी मांडलेलं आहे आणि याला संदर्भ देखील त्यांनी दिलेले आहेत. प्राचीन भारताचा इतिहास अशा पुस्तकामध्ये डॉक्टर R.S. शर्मा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे इसवी सन पूर्व 950ला कुरुक्षेत्रावर युद्ध झालं. आता त्या युद्धाच्या काही शेकडो वर्ष आधी रामायणाचा प्रसंग आहे. अगदी ओझरता उल्लेख मी सांगतो. स्वतः रामानी ज्या अयोध्येमध्ये तो राहत होता तो एक दुर्ग होता, त्याचे कितीतरी उल्लेख आलेत. आपण थेट पुढे जाऊयात. प्रत्यक्षपणे रामायणाच्या ढवळीकरांच्या पुस्तकात मला असं वाचायला मिळालेलं आहे, ज्यावेळी स्वतः हनुमानाने उड्डाण केलं आणि त्यावेळी ज्यावेळेस त्यांनी स्वतः लंका बघितली त्यावेळी लंकेच्या असणाऱ्या दुर्गाचा उल्लेख हनुमंतानी तिकडून माघारी आल्यानंतर स्वतः प्रभू श्री रामचंद्रांना सांगितलाय आणि तो उल्लेख सांगत असताना त्याच्या उल्लेखामध्ये शेकडो गोष्टी आल्यात. एक 2-3 गोष्टी फक्त पटकन सांगतो की त्याने असं सांगितलंय की इतक्या उंच तिथली तटबंदी आहे, अशा स्वरूपाची तिथली बांधणी आहे, इतके मोठमोठे राक्षस त्या वरच्या तटबंदींवर त्या बुर्जांवरती बसलेले असतात, त्याची एवढी जाडी आहे. ह्या सगळ्या उल्लेखावरून त्या रामायणातले दुर्ग आपल्याला दिसून येतात. लगेच पुढे येऊयात आपण. श्रीकृष्णाचा उल्लेख म्हणजे परत आपण आलो आता माघारी, आपण अलीकडे येतो 2020 पर्यंत आपल्याला यायचंय. आपण येतोय आता इसवी सन पूर्व 950ला कुरुक्षेत्र आणि थेट श्रीकृष्ण. आता या श्रीकृष्णाच्या बाबत मला असं सांगायचं आहे, त्यांनी केलेल्या उल्लेखामध्ये त्याच्या लेखनातल्या थेट नोंदींमध्ये तो असं जे सांगतोय की किल्ल्यांच्या योगे म्हणजे इथल्या दुर्गांच्या योगे आमच्या स्त्रियाही लढतील, मग महारथी लढतील, यात नवल ते काय. काय नवल घेऊन बसलाय? आमच्या स्त्रियाही लढतील मग महारथी लढतील, यात नवल ते काय. हा उल्लेख श्रीकृष्णाच्या मौखातून आलेला आहे, जो की आपल्याला गीता सारामध्ये वाचायला मिळतो. एकंदरीत आपण आता थेट अजून पुढे येऊयात. थेट कौटिल्य की जो सगळ्यांना मान्य आहे त्यांनी लिहिलेला, कौटिल्यालाच आपण चाणक्य म्हणतो,
त्यालाच आपण विष्णुगुप्त म्हणतो. आपला तो अभ्यासाचा विषय नाहीये, पण त्याने लिहिलेल्या ग्रंथाचा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ आणि त्यात आलेल्या गोष्टींविषयी मला सांगायचंय पटकन अगदी, की अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये त्यांनी स्वतः असं लिहून ठेवलेलं आहे की त्यांनी लिहिल्याप्रमाणे की अर्थशास्त्र ग्रंथामध्ये तो सांगतोय की दुर्ग कसा असावा, नृदुर्ग कसा असावा, दुर्गांचे एकंदरीत राजाने निवास कुठं करावा आणि राजाने राहत असताना कुठल्या दुर्गाचा जास्तीत जास्त उपयोग करावा, राजधानी कशी बांधावी, तिथे फसव्या वाटा कशा असाव्यात, एकंदरीतच त्या वाटांमध्ये आपण काटे कसे टाकावेत, मेलेल्या कुत्र्यांची हाडं तिथे कशी आणून टाकावी, कुत्र्यांचे दात विषात बुडवून तिथे कसे टाकावे, जाणू भज्जिका म्हणजे काय, आता एवढा सांगायला वेळ नाही आपल्याकडे, पण या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्याच्यात आलेला आहे. आपण अलीकडे येऊयात, थेट इसवी 1 ला येऊयात. आता इसवी 1 आणि थेट महाराष्ट्राचे दुर्ग या विषयावर आपण आलेलो आहोत. इसवी 1 म्हणजे सातवाहनांचा कालखंड. आता या कालखंडाचा अभ्यास आपण करत असताना मला आपल्या सर्वांना सांगावं वाटतं, आज आपलं महाराष्ट्राचं दुर्गवैभव विषय आपला आहे आणि महाराष्ट्राचं दुर्गवैभवाची सुरुवात कधीपासून आहे तर माझ्या मते आणि माझ्या अभ्यासानुसार इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून. निश्चित स्वरूपात त्याच्या आधी दुर्ग होते, पण आपल्याला ठोस रीतीने काही सांगत असताना मला हे सांगायचंय की निश्चित स्वरूपात इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये आपल्याकडे अगदी मोठ्या संख्येने हे दुर्ग होते आणि याचा उल्लेख सातवाहनांच्या एकंदरीतच असणाऱ्या राज्याच्या संबंधी आलेला आहे. आता आपण पाहूयात की सातवाहन या राजवंशाचं राज्य कुठे होतं. त्याच्यात 2-3 प्रघात आहेत. एकंदरीत सातवाहन या राजांनी त्यांची उपाधी आहे आंध्रा सातवाहन आणि आंध्रा सातवाहन याचे प्रघात 2. एक तर असेल आंध्र प्रदेश आणि दुसरं तर काय असू शकतं, पहिलं तर ते आहेत आंध्र म्हणजे आंध्रा नदीच्या जवळचे. मग आंध्रा नदीच्या शेजारी असणाऱ्या मावळाला नाव आहे आंध्र मावळ. मग आंध्रा उपाधी का तर त्या आंध्र या नदीमुळे, आंध्र या मावळामुळे आंध्रा सातवाहन ही सातवाहनांना उपाधी मिळाली. आणि हे इथले असू शकतं. त्याचा पुरावा काय, कारण एकंदरीतच नहपाणाशी झालेल्या युद्धामध्ये सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याचं झालेल्या नहपाणाशी झालेल्या नाशिकच्या युद्धामध्ये नहपाणाची 8000 नाणी ही सातवाहनाची एका बाजूने नहपाणाचा शिक्का आणि दुसऱ्या बाजूला सातवाहनाने स्वतः शिक्का मारलाय. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसून येतंय की आपल्याकडे सातवाहन हे या ठिकाणी होते. ते काय आंध्र प्रदेशहून युद्ध झालेलं नाहीये, नाशिकचं युद्ध इथल्या मावळ तालुक्याच्या बाजूने झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींच्या नंतर आपण आता थेट पुढे जाऊयात. या सगळ्या गोष्टी आपण पाहत असताना सातवाहनांच्या काळात दुर्गांचा उल्लेख मिळतो आणि एकंदरीतच आमच्या तर मावळ तालुक्यातले किंवा आपण जर का इकडचे 12 मावळचे जर का दुर्ग बघितले, महाराष्ट्रातले बहुतांश दुर्ग हे सगळे सातवाहन या संबंधी आपल्याला कुठे ना कुठे दिसून येतात. आता आपण थेट पुढे जाऊयात की आपल्याकडे कुसूर घाटावरती भिवगड असा दुर्ग बांधला गेला. पिंपरी घाटावरती सुधागड असा दुर्ग बांधला गेला. बोर घाटावरती लोहगड आणि विसापूर हे दुर्ग बांधले गेले. कावळ्या घाटावरती आपल्याकडे मानगड बांधला गेला. शेवता घाटावरती लिंगाणा बांधला गेला. आंबेनळीच्या घाटावरती रसाळगड बांधला गेला. रडतोंडीच्या घाटावरती प्रतापगड बांधला गेला. अनेक उल्लेख आहेत. अनेक घाटांवरती अनेक दुर्ग बांधले गेले. महाराष्ट्राचे अगदी जाता जाता पटापटा ज्ञान असावं म्हणून सांगतो, महाराष्ट्राचे ढोबळमानाने 3 भाग करायचे सर्व नवीन अभ्यासकांनी. त्यातला पहिला येणार देश, पूर्वेपासून सुरुवात आपली करण्याची प्रघात आहे, पद्धत आहे म्हणून सांगतो. पहिला येणार देशावरचे दुर्ग म्हणजे असणारे वरचे दुर्ग. दुसरा भाग येतो घाटमाथा, म्हणजे आपण पूर्वेकडून पश्चिमेला सरकतोय तो आला घाटमाथा. आता या घाटमाथ्यामध्ये जास्तीत जास्त दुर्गांची शृंखला आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आपण जायचं थेट अजून पश्चिमेला, तो म्हणजे कोकण. मग या कोकणामध्ये 3 भाग करायचे, एक पूर्व कोकण, एक मध्य कोकण, एक उत्तर कोकण. पूर्व, मध्य आणि उत्तर असे त्या कोकणाचे 3 भाग होतात. आणि कोकणाच्या पश्चिमेला आपण गेलो की थेट आपल्याला समुद्र दिसून येतो. या सगळ्या गोष्टींमध्ये समुद्रात पण दुर्ग आहेत, कोकणात पण दुर्ग आहेत. कोकणातल्या उत्तर, मध्य आणि दक्षिण कोकणात पण दुर्ग आहे. घाटमाथ्यावरती पण दुर्ग आहेत आणि देशावरती दुर्गांची संख्या
घाटमाथ्यापेक्षा तुलनेने कमी आहेत, ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. आता आपण पुढे जाऊयात. या सगळ्या दुर्गांची बांधणी का झाली, हा माझा पहिला प्रश्न. आपल्याला हे सगळे दुर्गवैभव बघत असताना पहिला प्रश्न तुमच्या माझ्या हृदयाला पडणारा, कशासाठी एवढे दुर्ग का बांधले, काय एवढी गरज होती? प्राचीन काळात असेल, मध्ययुगात असेल, शिवकाळात असेल, एवढ्या दुर्गांची गरज काय होते? त्यातलं पहिलं कारण माझं की आपल्याकडे शांतता जर हवी आहे तर पहिली शक्ती लागते. आपल्या मानवी जीवनात थेट भेटणारी गोष्ट, तुमच्या माझ्या जीवनात आपल्याला जर का शांतता हवी आहे, फिलॉसॉफीतलं वाक्य आहे पण विचार करण्यासारखं आहे, तर आपल्याला आधी शक्ती लागते, मग आर्थिक शक्ती येते. आर्थिक स्थैर्य असेल तर हृदयाला शांतता असते, सामाजिक स्थैर्य असेल तर कौटुंबिक शांतता मिळते. फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याच्यातली सखोलता खूप मोठी आहे. पण जर का शक्ती नसेल तर मात्र शांतता लाभत नाही. आज आपल्या भारताची सीमेवरती सैनिकांच्या रूपाने जी शक्ती उभी आहे आणि त्या शक्तीमुळे तुमच्या माझ्या जीवनात शांतता आहे, त्या लोकांप्रतीचं सद्भावना व्यक्त करताना या एका वाक्यातून मी सांगितलं, जर ती शक्ती नाहीये तर तुम्ही आम्ही संपलोच. भारतीय नागरिकाचा घासरोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी. का? तर तुमची शक्ती आमच्या पाठीशी आहे. तुम्ही तिकडे सीमेवर आहे म्हणून इकडे आम्ही आबाधित आहोत. म्हणून ही शक्ती लागते. आणि दुर्ग ही शक्ती सामान्य लोकांच्या पाठीशी तत्कालीन प्राचीन काळात, नंतर मध्ययुगात, नंतर अर्वाचीन काळात देखील उभी राहिली. म्हणून मराठी मुलूक शांततेने नांदला. म्हणजेच दुर्गांचा पहिला उपयोग का बांधले एवढे दुर्ग? पहिलंच कारण, एकमेव कारण, मुलखात शांतता पाहिजे होती म्हणून सीमेवर शक्ती हवी होती म्हणून दुर्ग बांधले आणि आम्ही शांततेने आमचे पूर्वज राहिले. कोणी युद्धात राहिले, तिकडं सीमेवर शांतता नव्हती, पण आमचा मुलूक शांततेत होता, रेत शांततेत होती, कारण सीमेवर शक्ती उभी होती. पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं, दुर्ग का बांधले. याचं कारण की शांतता मुलखात राहण्यासाठी दुर्गांची बांधणी झाली. दुसरं कारण, आक्रमकांपासून आपल्याला सुरक्षितता हवी होती. आता आक्रमकांपासून सुरक्षितता हवी असेल तर पहिलं समुद्री किल्ले, कारण आक्रमक कुठून येणार आहे? वायव्य सीमेवरून. तुमच्या सर्वांना अब्दालीपर्यंतचा इतिहास माहिती आहे, प्राचीन काळापासून, गझनीपासून अब्दालीपर्यंत. कुठून आली ही मंडळी? अगदी आपल्याकडं ज्युलियस सीझर, आपल्याकडे अलेक्झांडर आणि अनेक मंडळी तदनंतर जी काय आली ती कुठून आली? ती वायव्य सीमेवरून आली. ती कुठून आली? ती समुद्री मार्गे आली. अगदी अलीकडं 26/11 आपण जे अलीकडच्या काळामध्ये काळा दिवस म्हणून त्या दिवसाकडे बघतोय, त्या 26/11ची तरी अतिरेकी कुठून आले? समुद्री मार्गे आले. म्हणजेच पश्चिमेच्या बाजूने, वायव्येच्या बाजूने भारतावर कायम आघात होत राहिले. आज ताग्यात आघात होत आहेत, अजून आघात होत आहेत. म्हणून आपल्या सर्वांना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समुद्राचे दुर्ग हे सक्षम असायला हवेत. मग नंतर काय झालंय? कोकणातले दुर्ग सक्षम. नंतर जर एखादा मोठा फौजफाटा आला तर तो घाटवाटांद्वारे वर येईल, देशावर येईल. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे? तर घाटवाटा सुरक्षित ठेवल्या पाहिजे. म्हणून सगळे घाटवाटांवरचे दुर्ग तुम्हाला दिसून येतात. आणि मग राजधान्या जास्ती करून तुम्हाला बिदरचा बरीद शहा असेल, इमाद शहा असेल, आदिल शहा असेल, कुतुब शहा असेल, निजाम शहा असेल, कुठेच सगळे शाही कुठे होत्या? देशावरती आहेत. या घाट माथ्यांमध्ये नाहीत, या कोकणात नाहीत, या सगळ्या देशावर आहे. आणि या शाया अबाधित राहतात ते इकडच्या मागच्या दुर्गांमुळे. नंतर मराठ्यांचं राज्य रायगडला निर्माण झाले, तो एक कोकणामधला विषय आहे. पण एकंदरीत त्याच्या आधीच्या ज्या शाह्या मी सांगितल्या, इमादशाह, बरीदशाह, आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह, या सगळ्या देशावरच्या आहेत. आपल्या सर्वांना अगदी ओघवतं आणि वरवर जरी सांगायचं झालं तरी या सगळ्या दुर्गांनी मुलूक शांतता ठेवली. आणि आक्रमकांपासून सुरक्षा मिळवण्यासाठी पहिलं प्रयोजन हे दुर्गांचं, म्हणून दुर्ग बांधणी मोठ्या स्वरूपात झाली. दुर्ग हे राज्याचं मूळ आहे. मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष मुखातलं वाक्य सांगू इच्छितो. शिवाजीराजेंना कुणा एकाने विचारलं, महाराज एवढे दुर्ग कशास्तव? दुर्गाची बांधणी पुरे नाही का? त्यावेळी महाराजांनी स्वतः सांगितलंय, प्रत्यक्ष महाराज असं म्हणतायत
संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. सार याचा अर्थ खूप सखोल आहे, एवढा वरवर घेऊ नका. सार याचा अर्थ असा होतो कन्क्ल्युजन, निष्कर्ष. एकंदरीत सर्व राज्याचे सार हे दुर्ग. संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश. परत चक्र येताच निराश्रय होऊन प्रजा भग्न होतो. देश असा उद्ध्वस्त झाल्यावर राज्य असं कुणास म्हणावं. मग महाराज असं म्हणतात, याआधी जे जे राजे होऊन गेले त्यांनी दुर्ग बांधून देश शाश्वत करून घेतला. दुर्ग म्हणजे खजिना, दुर्ग म्हणजे सैन्याचं मूळ, दुर्ग म्हणजे राज्याचं मूळ, दुर्ग म्हणजे सुखनिद्रा गार, किंबहुना दुर्ग म्हणजे प्राण संरक्षण. तुमच्या माझ्या प्राणाचं संरक्षण फक्त दुर्गच करू शकतो, म्हणून दुर्गांची गरज आहे असं महाराज म्हणतायत. इतकं त्या दुर्गांचं महत्व स्वतः शिवाजी महाराजांनी व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल, मी तुम्हाला प्रत्यक्षरित्या सांगू शकतो, पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरीच्या युद्धामध्ये पृथ्वीराज चौहाननी तारागड सोडला आणि गड सोडल्याच्या नंतर पृथ्वीराज चौहानचा शेवट झालेला आहे. अत्यंत विदारक आहे. तुमच्या माझ्या हृदयाची आज देखील ती भळभळती जखम आहे. आज देखील भळभळती जखम आहे. कशामुळे? जर पृथ्वीराज चौहाननी दुर्ग सोडला नसता, मी स्वतः पाहून आलोय, उत्तरेतले भरपूर दुर्ग मी बघितले, तारागड मी बघितला. मला सांगा, जर दुर्ग सोडला नसता पृथ्वीराजाने, तर त्याला हरवणं हे कदापि कोणाला शक्य झालं नसतं. मी अजून पुढे येतो. अलाउद्दीन खिलजी ज्यावेळेस देवगिरीवर आला, तर देवगिरी व्यवस्थित जर का लढला असता, दुर्गाच्या आश्रयाने देवगिरी, माझं म्हणणं आहे, आज सुद्धा लढू शकतो. इतका तो बलाढ्य दुर्ग आहे. शिवाजीराजांनी एकदा रायगडचं वर्णन करताना देवगिरीचा एक उल्लेख त्याच्यामध्ये आलाय. प्रत्यक्ष बखरीतलं वाक्य आहे, पण शिवाजीराजे काय म्हणतायत ऐका. संपूर्ण या दुर्गांच्या शृंखलेमध्ये दौलताबाद ही पृथ्वीवर चखोट गड खरा, परी उंचीने थोटका. दौलताबादचे दशगुणी गड. दशगुणी कुठला? तर रायगड. रायगडचा उल्लेख आहे शिवाजीराजांचा. पण ते आधी उल्लेख काय करतायत की संपूर्ण राज्यामध्ये दुर्ग शृंखलेमध्ये दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परी उंचीने थोटका. दौलताबादचे दशगुणी गड. गड पाहुनी संतुष्ट होऊन राजे बोलिले, तख्ताची जागा गड हाची करावा. म्हणजे एकंदरीत शिवाजीराजांना काय म्हणायचंय, तर दौलताबाद म्हणजे देवगिरी अफाट दुर्ग आहे, सुंदर दुर्ग आहे. आज सुद्धा दुर्ग अभ्यासकांच्या हृदयाला साद घालणारा, माझ्या दृष्टीने पहिल्या 5 दुर्गांमध्ये दौलताबाद म्हणजे आमच्यासाठी असणारा देवगिरी तो येतो. म्हणजेच या दुर्गाचं महत्व अबाधित आहे. पण काय झालं, यादव हे प्रत्यक्ष बाहेर येऊन लढले. दुर्गाच्या आश्रयाने ती लढाई झालेली नाहीये म्हणावी तशी. त्याच्यातल्या काही गोष्टी निश्चितपणे काही लोक यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतात. यावर ते म्हणू शकतात की कसे दुर्गाश्रयाने कसे नाही लढले. पण याच्यामध्ये तपशील सांगायला आता वेळ नाही. प्रत्यक्षपणे आपल्याला या संबंधी चर्चा करावी लागेल, संवाद करावा लागेल. त्यावेळी कळेल, मी सांगू शकेल की दुर्गाच्या बाहेर येऊन कसे लढले. जर प्रत्यक्षपणे आतून लढतायत तर तो दुर्ग पडण्यासारखा नाही. म्हणजे तो दुर्ग इतका श्रेष्ठ आहे. दुर्गाच्या परिश्रयाने, दुर्गाच्या आश्रयानेच लढल्या जर असते तर निश्चित स्वरूपात दुर्ग हा इतका महत्वाचा भाग ठरतो की तो समोरच्याला सहजासहजी विजय मिळवून देऊ शकत नाही. बहमणींनी आपल्या इतकं भरपूर दुर्ग बांधले. आणि मग प्रत्यक्ष आपण येऊयात आता शिवाळातील दुर्ग. आणि प्रत्यक्ष शिवाजीराजेंनी भरपूर दुर्ग बांधले, भरपूर दुर्ग शिवाजीराजेंनी स्वतः जिंकले. आणि एकंदरीतच महाराष्ट्र हा दुर्गांचा देश शिवाजीराजेंनी करून टाकला. त्यांची दुर्गांविषयीची मतं ही देखील मी तुम्हाला सांगितलेली आहेत. त्यांच्या म्हणण्यामध्ये दुर्गाचं महत्व किती मोठं होतं हे देखील तुमच्या सर्वांना त्यांच्याच वाक्यामधून लक्षात आलेलं आहे. हे दुर्ग हे अतिशय राज्याचं संरक्षक होते आणि म्हणून तुमचे माझे पूर्वज हे अबाधित राहू शकले. आपण जे आज तागायत सुरक्षित राहू शकलो ते दुर्गांमुळे. मोठमोठे परकीय आक्रमक आले पण ते दक्षिणेपर्यंत नाही आले. आणि जे जे दक्षिणेपर्यंत आले ते परत माघारी उत्तरेपर्यंत सुद्धा नाही जाऊ शकले. हा आपल्या देशाचा इतिहास आहे. मी तुम्हाला अगदी जाता जाता थोडं माझ्या खोडकर वृत्तीप्रमाणे किंवा अगदी गमतीने मला सांगू इच्छितो मी की आपल्याकडे आलेला जगज्जेता सिकंदर, त्याचं नाव अलेक्झांडर, हा ज्यावेळेस भारतामध्ये आला
जग जिंकून आला आणि त्याला जगज्जेता असंच म्हटलं जातं, पण तो आल्याच्या नंतर इथे येऊन त्यांनी महापद्मनंदाची सत्ता ऐकली. त्याचे असे दुर्ग आहेत, त्याचे असे हत्ती आहे, त्याचं एवढं सैन्य आहे आणि त्याच्या सैन्याने कच खाल्ली, जग जिंकून आला आणि इथून हारून माघारी गेला. या सगळ्या गोष्टींमध्ये दुर्गाचं महत्व पुन्हा अबाधित होतंय, हे लक्षात घ्या. अब्दाली आला, वरती आला, वरती उत्तरेत मोठं युद्ध झालं, पण दक्षिणेत येण्याची त्याची सुद्धा हिंमत नव्हती, कारण तो जर आला असता तर तो माघारी गेला नसता. आपल्या दुर्गांच्या मध्ये जो जो आला तो इथेच संपला. त्याला मिर्झा राजे जयसिंग अपवाद नाही, त्याला अफजल खान अपवाद नाही, त्याला औरंगजेब बादशहा अपवाद नाही. जगातलं माझ्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ असणारं सर्वात शक्तिशाली तख्त म्हणजे मुघल तख्त. आणि या मुघल तख्ताचा असणारा सार्वभौम बादशाह जो की खरोखर शक्तिशाली होता, महान शक्तिशाली होता, त्याच्या एवढी फौज ही क्वचितच कुणाची असू शकेल. पण तत्कालीन काळामध्ये मुघल तख्त हे सबंध पृथ्वीवरच्या असणाऱ्या सर्व देशांमध्ये बहुतांशी प्रबळ गणल्या गेलेला आहे. आणि अशा स्वरूपाच्या तख्ताचा बादशहा दक्षिणेत आला आणि त्याची कबर इथेच आपल्याला दिसून येते. एकंदरीत सारांश मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळं दुर्गाश्रयाने शक्य होतं. दुर्गांच्या आश्रयाने शिवाजीराजेंनी मराठी मुलखाचं राज्य उभं केलं आणि ते राज्य चिरकाळ टिकवलं. आपल्याकडे दुर्गाची महती ही अफाट आहे. ज्या ज्या वेळी शिवाजीराजेंचा उल्लेख येतो त्या त्यावेळी आपल्या लक्षात येतं की महाराजांचा जन्म दुर्गावर, महाराजांचं लहानपण दुर्गावर, म्हणजे बालपण आपण ज्याला म्हणतो, सवंगडी प्रेम आणि खेळणं, लहानपणचे खेळ सुद्धा दुर्ग बांधणं, दुर्गांचा हा दुर्ग मी जिंकणार, तो दुर्ग मी जिंकणार. कवींद्र परमानंद यांनी त्याची नोंद देखील शिवभारतात करून ठेवलेली आहे की महाराज लहान असताना घराचा उंबरा ओलांडायला यायला लागल्यावरती त्यांचे खेळ जे चालू झाले हे दुर्ग बांधणीचे खेळ सुरू झाले. सवंगडी दुर्गांवरती, राहिले दुर्गांवरती, जिंकले दुर्ग, राजधानी दुर्गांवरती केली, राज्याभिषेक दुर्गावरती झाला आणि महाराजांचं निधन देखील रायगड या दुर्गावर झालं. एकंदरीतच सबंध आयुष्य 18,306 दिवसांचं शिवाजीराजेंचं आयुष्य हे सगळं दुर्गांच्या आश्रयाने, संभाजीराजेंचं आयुष्य दुर्गाच्या आश्रयाने, सर्वांचे जन्म आणि एकंदरीतच मराठेशाही हिचा निर्माण आणि मराठेशाहीचं साम्राज्यात भविष्यात रूपांतर झालं हे सुद्धा दुर्गाश्रयाने झालं, हे मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे. शिवाजीराजेंच्या एका उल्लेखामध्ये मला सांगायचं आहे, शिवाजीराजे म्हणतायत हजरतीस 360 किल्ले आहेत. एक एक दुर्ग, एक एक वरुस जरी लढला तरी आलमगिरास म्हणजे तुझला 360 वर्षांचं आयुष्य हवं. असं काही 360 कोणाला मिळत असतं काय? असं कधी होत नसतं. आणि एकंदरीतच आपल्याकडे समर्थ रामदासांनी हे लिहून ठेवलंय, नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती. गडपती याचा अर्थ अनेक दुर्गांचे स्वामित्व असणारं व्यक्तिमत्व म्हणजे गणपती. ॲबे बार्थलमू कॅरे यांनी शिवाजीराजेंबद्दल लिहून ठेवलंय, ही इज अ मास्टर द आर्ट ऑफ फोर्टिफिकेशन. दुर्ग बांधणीमधला हा एक मोठा महान असा राजा आहे, हे देखील त्यांनी लिहून ठेवलंय. खूप गोष्टी दुर्गांच्या विषयी सांगता येतील, पण आता हे सगळं फार प्रेरणादायक झालं, फार सोबर झालं, फार उत्कंठेचं झालं, औत्सुक्याचं झालं, वैभवाचं झालं. आता मात्र आपल्याला थोडंसं आजच्या 2020 पर्यंत यायचं आहे. या दुर्गांची अवस्था सध्या काय याविषयी मी 2 मिनिटं बोलणार आहे आणि मग दुर्ग कसा बघावा वगैरे या काही तांत्रिक गोष्टी मी आता बोलणार आहे. वैभवी इतिहास ऐकलाच पाहिजे, कारण त्याला भावनेचा स्पर्श असतो. जिथे भावनेचा स्पर्श असतो त्या ठिकाणी बेभान व्हायला होतं आणि बेभान झाल्याशिवाय इतिहास घडत नाही. निश्चित स्वरूपात या सगळ्या भावनेचा, शिवाजीराजेंचा, मराठेशाहीचा, स्वराज्याचा स्पर्श आपण आज आपल्या महाराष्ट्राचे दुर्ग वैभव या व्याख्यानामध्ये घेतलेला आहे. आता आपल्याला एखादा दुर्ग कसा पाहायचा याविषयी मी भाष्य करतोय. सगळ्यात पहिल्यांदा कसा पाहायचा याच्यापेक्षा कसा पाहू नये, जे की अनेक माझे बांधव आज करतायत. कसा पाहू नये, दुर्गावर गेल्यावर वरतून तोफा खाली ढकलून देऊ नये, वरती गेल्यानंतर दगड खाली ढकलून किती जोरात दगड जातो हे पाहू नये. खूप काही तपशीलवार सांगत नाही, पण एक दुर्ग कसा पाहू नये, थोडे कान उघडणी कोणाला वाटली तरी चालेल,
पण मला हे गोष्टी सांगायच्या आहेत की संख्या वाढवण्यासाठी दुर्ग बघू नये. सध्या एक नवीन ट्रेंड आलाय. कुणाचं मला नाव घ्यायचं नाहीये, कुणाचाही मला अपमान करायचा नाहीये, कुणाच्याही बद्दल मला भाष्य करायचं नाहीये, पण एक मला अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये या गोष्टी पाहायला मिळतात की एवढे दुर्ग पूर्ण, तेवढे दुर्ग पूर्ण, कुणाचा शेकडोचा आकडा, कुणाचा हजारोचा आकडा. संख्या वाढवण्यासाठी दुर्ग पाहू नये, हे माझं व्यक्तिगत मत आहे. कुणी माझ्या मताशी सहमत असलं पाहिजे हे देखील माझं मत नाही, पण हे माझं व्यक्तिगत मत आहे. जे कोणी दुर्ग बघतायत त्यांना शुभेच्छाच आहेत, मनापासून आहेत, पण एक माझं मत म्हणून मी व्यक्त केलं. फक्त संख्या वाढवण्यासाठी दुर्ग बघायचे नाही. दुर्ग कसा बघू नये, तर संख्या वाढवण्यासाठी दुर्ग बघू नये, हे माझं तुम्हाला परखड सांगणं आहे. दुसरं, तुम्ही सर्व जे दुर्ग बघणारी मंडळी आहेत, तुम्ही सर्वांनी तालुका निहाय, जिल्हा निहाय दुर्ग कधी पाहू नये, कधीच पाहू नये, अजिबात नाही. चूकच आहे ही, आधी चूक आहे, मनापासून मी सांगतो. कसं, मी मावळ तालुक्यातले सगळे दुर्ग बघितले, तदनंतर मुळशीमधले बघितले, तदनंतर हवेलीमधले बघितले. हे सगळं योग्य नाही. असे तालुका निहाय, मग मी पुणे जिल्ह्यातले आधी सगळे बघून घेतो, मग मी रायगड जिल्ह्यातले सगळे, असं नाही बघायचं. दुर्ग बघणं हे असं नसतं. त्याचं स्वरूप कसं असावं, अगदी जाता जाता ओघवतं सांगतो. दुर्ग कसा पाहायला पाहिजे, तर दुर्गाची आपला सह्याद्री सर्वांना माहिती आहे, त्याचा तपशील मी सांगत बसत नाही. हा दक्षिणोत्तर आहे, सरळ उभा. भारताचा नकाशा डोळ्यासमोर ठेवला तर सह्याद्री आपल्याला उभा दिसतो. दक्षिणोत्तर असणाऱ्या सह्याद्रीला गेलेल्या उपरांगा ज्या आहेत या पश्चिमेपासून पूर्वेकडे सुटावतात. तर आपण सुरुवात कशी करावी, सर्वांनी, मला नवीन पण दुर्ग अभ्यासक इथे आहेत, ऐकणारी लोक आहेत, तदनंतर देखील हे व्याख्यान हे अनेक दुर्ग अभ्यासकांना कायमस्वरूपी ऐकायला मिळणार आहे. यूट्यूबला देखील हे व्याख्यान जाणार आहे. मला सर्वांना सांगायचंय, कळकळीने सांगणं आहे की तुम्ही कसं करायचं. पश्चिमेपासून सुरुवात करायची आणि पूर्वेला सुटावलेल्या रांगेने दुर्ग बघायला सुरुवात जर केली तर खऱ्या अर्थी दुर्ग बघता येतो. कसं, एक उदाहरण फक्त देतो आणि आपण पुढे जाऊयात पटकन. आपल्याकडे नाशिकची एक रांग आहे. नाशिकची रांग सुरुवात करताना कशी करावी, ज्याला नवीन सुरुवात करायची त्यांनी असंच करावं. सगळ्यात पहिला दुर्ग बघायचा हातगड. हातगड म्हणजे तुम्ही पश्चिमेला उभे आहात आणि पूर्वेकडे तुमचं तोंड आहे. मग हातगड उतरला की पलीकडचा करायचा अचला, मग त्याच्या पलीकडचा करायचा अहिवंत, मग त्याच्या पलीकडचा तुम्ही करायचा सप्तशृंगी, मग त्याच्या पलीकडचा म्हणजे पूर्वेकडे आपण चाललोय बरं का. मग सप्तशृंगी झाला की त्याच्या पलीकडे आपण जायचं, तो करायचा मार्कंडा, मग करायचा जावळ्या, मग करायचा रावळ्या, मग पलीकडे जायचं, मग करायचा धोडप्या म्हणजे धोडप, मग धोडप नंतर करायचा कांचना, मग करायचा मांचना, आणि मग शेवटला ती रांग उतरल्याच्या नंतर शेवट जो आहे त्याचा तो आहे मालेगावचा भुईकोट दुर्ग. छान आहे दुर्ग, बघण्यासारखं आहे मालेगावचा सुद्धा. ही अशी रांग करायची आणि माघारी यायचं. मग झाली एक रांग पूर्ण झाली. असा जर का दुर्ग पाहणी केली तर तुम्हाला मग दुर्गांविषयी तालुकानिहाय प्रश्न मिटून जातात की अशी रांग मी पूर्ण केली, मग अशी रांग, आणि या रांगा कमी आहेत. आता आपल्याला तपशिलाला वेळ नाही, नंतर तुम्हाला सर्वांना कोणाला काही हवं असेल तर मी त्या रांगा आणि त्याच्यात येणारे दुर्ग हे सगळे सांगेल. आता आपण पुढे जाऊयात. असे दुर्ग करा, तालुकानिहाय, जिल्हानिहाय असे दुर्ग करायचे नाही. चला पुढे. धोपट मार्गाने दुर्ग बघायचा नाही. सगळ्यात पहिलं माझ्या सर्व आता मित्रांना मला हे सांगायचं आहे, धोपट मार्गाने दुर्ग बघणं हा वेडेपणा आहे. वेडेपणा म्हणजे कसा की तुम्ही गेलात रायगड पायथ्याला आणि पायऱ्यांनी वर गेलात, राजा सदर बघितली, समाधी पाहिली, खाली उतरलात, हा झाला धोपट मार्ग. या धोपट मार्गाने दुर्ग बघणं म्हणजे तुम्हाला काहीही नवीन कसलंच सापडू शकत नाही. यही पहिलं तुम्हाला मी सांगतो. सापडणं म्हणजे काही तुम्हाला काही नाणी शोधायची नाही आहेत, तसलं नाही सांगत आहे, पण नवीन इतिहास, नवीन उत्कंठा, काय धोपट मार्गाने दुर्ग बघण्यात कसली मजा आली आहे ती. त्यामुळे धोपट मार्ग सोडून वेगळा मार्ग तुम्ही निवडला पाहिजे. मागच्या बाजूने दुर्गावर जाता येते का, सोंडेनी दुर्गावर जाता येते का, नाळेनी दुर्गावर जाता येते का. दुर्गाचे असे काही प्रकार असतात. त्याला कातळकडा असतो, त्याला घसारा असतो, त्याला सोंड असते, त्याला नाळ असते, त्याला मळलेली पायवाट असते, त्याला एक ढोरवाट असते, त्याला काही वाटाड्यांच्या वाटा असतात, काही गावकऱ्यांच्या मळलेल्या वाटा असतात.
अशा सगळ्या वाटांनी आपल्याला तो दुर्ग जाता येतोय का, उतरता येतोय का, जाताना वेगळी वाट येताना वेगळी वाट असावी, या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी स्मरणात ठेवाव्यात. धोपट मार्गाने दुर्ग बघू नये. दुसरं पटकन सांगतो, एकट्याने दुर्ग बघू नये. एकट्याने दुर्ग बघताना खूप अडचणी येऊ शकतात. जंगली श्वापद काही तिथे असू शकतात. त्यामुळं धोपट मार्गाने शक्यतो अडचणी येत नाहीत, पण वेगळ्या वाटेने दुर्ग बघत असताना हिंस्र श्वापदांची थोडी भीती असते आणि एखादा दगड वरतून पडण्याची भीती असते. अनेक भीतीचे प्रकार आहेत, त्यामुळे तसं काही करू नये. आपण काही संख्येने दुर्ग बघावा. तदनंतर आपल्या सर्वांना माझं असं सांगणं राहील की एकंदरीतच विना डायरी म्हणजे नोंद न करता, विना कॅमेरा, फोटो न काढता दुर्ग बघू नये. तुम्ही काढलेला फोटो पुढच्या 500 वर्षांच्या नंतर एक इतिहास असणार आहे. त्यामुळं आपल्या पुढच्या पिढ्यांना, आपल्या पुढच्या शेकडो पिढ्यांना तुम्ही काढलेले फोटो, आता काही लोक म्हणतात इतके फोटो उपलब्ध आहे, आपण काय नवीन का, नवीन प्रत्येक फोटो नवीनच असतो. प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असतो, प्रत्येकाचा अँगल वेगळा असतो, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. प्रत्येकाने फोटो काढले पाहिजेत, फोटो भरपूर काढले पाहिजेत. होऊ दे ना फोटो भरपूर, काय फरक पडतोय. होऊ दे ना पुस्तकं भरपूर, काय फरक पडतोय. असे भरपूर फोटो काढले पाहिजेत. डायरीमध्ये वेगवेगळ्या नोंदी केल्या पाहिजेत. तुम्ही केलेली नोंद कदाचित पुढच्या 100 वर्षानंतर महत्त्वाची ठरेल. इथं अशी तोफ होती, पुढच्या 100 वर्षांनी ती नसेल, तर आपल्या पुढच्या वंशजांना त्या गोष्टीची कल्पना आहे, येईल. आपल्या पूर्वजांनी काही गोष्टीच्या नोंदी केल्या म्हणून आज आपल्याला दुर्ग कसा पाहावा हे कळतंय. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघाव्यात. अगदी कसा बघू नये तर विना वाटाड्या देखील दुर्ग बघू नये. आणि माझे तुम्हाला कळकळीची विनंती, एका दिवसात 2 दुर्ग बघू नयेत. 2 दुर्ग का बघू नयेत? कारण मग पळत पळतच बघता तुम्ही. दुर्गावरती मुक्काम असावाच. प्रत्येक एका दुर्गावरती जोपर्यंत तुम्ही मुक्काम करत नाही तोपर्यंत तो दुर्ग तुम्हाला समजला किंवा तो दुर्ग तुमच्याशी बोलतोय. दुर्ग हा पुरुष असतो, दुर्ग हा सजीव असतो, दुर्ग हा जिवंत असतो. त्यामुळं या दुर्ग पुरुषाशी जर तुमचं संभाषण होणं आवश्यक आहे तर निश्चित स्वरूपात मुक्कामाला पर्याय नाही. आता दुसरा विषय, आपण दुर्ग कसा पाहावा अगदी पटापटा. तर मी तुम्हाला सांगितलं पश्चिमेकडून पूर्वेकडे ज्या रांगा जातात त्यांनी दुर्ग बघावा. तुम्हाला सगळं ते कळलेलं आहे. आता दुर्ग बघण्याची एक वेगळी पद्धत जी की माझी आहे आणि माझ्यासारख्या अनेक माझ्या सिनियर संशोधकांचे, माझ्या ज्युनियर संशोधकांचे, अनेकांचे. पण तुमच्या सर्व नवोदित काही लोकांसाठी माझं सांगणं आहे, दुर्ग कसा बघावा. दुर्गाला पहिलं प्रसन्न करून घ्यावं. प्रसन्न कसा होणार तो? त्याला हात जोडावे, त्याला प्रदक्षिणा घ्यावी. प्रदक्षिणा डावीकडून जायचं, उजवीकडे माघारी यायचं. त्याचे सगळे कातळे दुर्बिणीने पाहत जायचं. कुठे काय दिसतंय का, कुठे काही सापडतंय का, वरतून कोणी तोफा ढकलून दिल्यात का, जुन्या काळातलं काही अवशेष दिसत आहेत का, कुणाच्या समाधी दिसत आहेत का, वरतून धबधबे वाहत येतात त्या धबधब्यातून काही वाहत आलंय का, वरची जी काही सिव्हिलायझेशन होतं, संस्कृती होती, या संस्कृतीचा आज काही भाग आपल्याला दिसतोय का, याच्या नोंदी करत सगळ्यात पहिल्यांदा दुर्ग पुरुषाला हात जोडावे. हात जोडून त्याला प्रदक्षिणा घ्यावी. प्रदक्षिणा घेतल्याच्या नंतर दुर्गावर जावं. कसा बघावा तर प्रदक्षिणा घेऊन दुर्ग बघावा. एखादा वाटाड्या त्या गावातला जरूर सोबत घ्यावा. त्याला बऱ्याच गोष्टी माहीत असतात ज्या तुम्हाला माहीत नसतात. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, दुर्ग समजून घेऊन मगच तिथे जावं. म्हणजे दुर्गाचा इतिहास आधी अभ्यासावा, मग तिथे जावा. जर तुम्हाला तिथे काय घडलं हे माहीतच नसेल तर तुमच्यासाठी ती फक्त बुरुज आणि तटबंदी, टाका आणि शौचकूपण, दरवाजे असंच उरतंय. त्यामुळे दुर्ग आधी समजावून घ्यावा. तिथला इतिहास समजल्याशिवाय तुम्ही भावनेने तिथं जोडल्या जाणार नाही, हे माझं मत आहे. तुम्हाला शिवाजी महाराजांची जिथे समाधी आहे, त्या रायगडला समाधी आहे कळलं तर त्या भावनेने माणूस त्या शिवाजीराजांच्या समाधींपर्यंत जातोय की इथे महाराजांच्या आजही अस्थी आहेत, या मला प्रेरणा देतील, या मला आशीर्वाद देतील. त्या प्रेरणेने माणूस तिथपर्यंत जातोय. ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून काय करायचंय की दुर्गाचा आधी इतिहास समजून घ्यायचाय आणि मग तिथे जायचंय. हे तुम्ही सर्वांनी करायचंय. आणि आता शेवटचा माझा जो मुद्दा आहे त्याच्यामधला, की दुर्गावरचा मुक्काम हा अपेक्षितच आहे. दुर्ग बघणाऱ्या हर एका तुमच्या सर्व माझ्या बांधवांना मला सांगायचंय, दुर्गावर मुक्काम केल्याशिवाय तो दुर्ग तुम्हाला प्रसन्नच होत नाही. तो दुर्ग तुम्हाला आशीर्वादच देत नाही. तो दुर्ग पुरुष जो सजीव आहे तो तुमच्याशी बोलत नाही. त्यामुळं त्याला प्रसन्न करून घ्या. त्याचं पूजन करा, त्याची साफसफाई करा, त्याची आराधना करा. त्याला प्रसन्न करून घेत असताना
त्याला प्रदक्षिणा घ्या, वर जा, एक रात्र मुक्काम करा, त्याच्या सहवासात राहा, तो बोलेल आणि तो जो काय बोलेल तो खरा इतिहास असेल. प्रचिती आल्याशिवाय म्हणणाऱ्यांना काही वेडं म्हणू दे, कोण वेडं म्हणेल, कोण म्हणेल काहीतरी खोटं असतं, कोणाला काय म्हणायचं म्हणू दे. पंढरीच्या वारकऱ्यांना सुद्धा नावं ठेवणारा समाज हा असतोच. काय बेभान होऊन नाचणं म्हणणारी सुद्धा लोक असते. त्या वारकऱ्याला माहिती आहे की बेभानपणे नाचत असताना त्याला विठ्ठल कसा दिसत असतो. त्यामुळे मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे की दुर्गपुरुष जरूर बोलतो, तो स्वप्नात येऊन बोलतो, त्याच्यावरच्या मुक्कामात तो बोलेल, पण तुम्हाला निश्चित स्वरूपात त्याची आराधना करावी लागेल आणि त्याच्यावर एक रात्र मुक्काम जरूर करावा लागेल. त्या मुक्कामात आणि त्या चांदण्यामध्ये जर तुम्ही नाही दुर्ग बघितला तर काही त्याचा उपयोग नाही. आता आपण साधारणपणे व्याख्यानाच्या शेवटाकडे जातोय. शेवटाकडे जात असताना अतिशय महत्त्वपूर्ण जो की मला भाग मांडायचा आहे तो असा की आपण सर्वांनी दुर्ग कसा पाहावा बघितलं. दुर्गांचे शिवाजीराजेंचे जे काही दुर्गांबद्दलचे विचार होते ते आपण पाहिले आणि आपण एक वेगळा आज प्रयोग केला. आपण प्राचीन काळापासून दुर्ग पाहत 2020 पर्यंत येत चाललोय. आज 2020 मध्ये दुर्गांची स्थिती काय याविषयी मी भाष्य करणार आहे आणि मग शेवटाला आपण अपयशी का होतो याविषयी मी बोलणार आहे. थेट आजच्या वर्तमानाशी मला संबंध जोडायचा आहे. कारण कुठलाही इतिहास कुठल्याही राष्ट्राचा असेल, कुठल्याही प्रदेशाचा असेल, कुठल्याही जाती जमाती आणि धर्माचा असेल, तरी त्या इतिहासातून आजच्या वर्तमानामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, तो बोध घ्यायचा आहे. कशासाठी बोध घ्यायचा आहे की आमचं वर्तमान आम्हाला सुधारायचं आहे आणि आमचं भविष्य आम्हाला उज्ज्वल उत्कर्षाचं घडवायचं आहे. माझे वडील नोकरी करत होते, मी नोकरी करतो, हा काही उत्कर्ष नसतो. उत्कर्ष असतो तो आर्थिक असतो, उत्कर्ष असतो तो सामाजिक असतो, तो राजकीय असतो. तो आपली शक्ती आपण वाढवत जाणं म्हणजे उत्कर्ष. आपल्या राष्ट्राची शक्ती आपण वाढवत जाणं तो म्हणजे उत्कर्ष. नाहीतर 100 वर्षांपूर्वी आमच्या देशात जेवढं सैनिक होतं तेवढंच आमचं आज आहे, त्याला उपयोग नाही. मागच्या 10 वर्षांपूर्वी जेवढे टँक आमच्याकडे होते तेवढेच आज आहेत, उपयोग नाही. जेवढे एरोप्लेन आमचे फायटर जेट हे आमच्याकडे 50 वर्षांपूर्वी जेवढे होते तेवढेच आज आहेत, हा काही उत्कर्षाची भाषा नाहीये. त्यामुळे उत्कर्ष हा जास्त अपेक्षित असतो. मी आज तुम्हाला सर्वांना सांगेन की ज्या दुर्गांनी आम्हाला आणि आमच्या पूर्वजांना सांभाळलं त्या दुर्गांवर आज अतिशय खरोखर वाईट वेळ आलेली आहे. खरोखर वाईट वेळ. हे बोलताना सुद्धा मनाला वेदना होतात, वाईट वाटतं, पण प्रत्यक्ष बोललंही पाहिजे, कुणीतरी सांगितलंही पाहिजे, चर्चा केली देखील पाहिजे. म्हणून मी तुमच्या सर्वांसमक्ष मांडतोय ती व्यथा की आज अनेक दुर्ग संवर्धक मंडळी समोर आलेली आहेत, अतिशय चांगल्या रीतीने ती कामं करतायत. मी माझ्याकडून कायम नाव घेतो अतिशय प्रेमाने. मीच त्या सर्व संस्थांचाच एक छोटा घटक आणि सदस्य आहे. त्या सगळ्या संस्थांची मी नावं अगदी थोडक्यात सांगतो. सह्याद्री प्रतिष्ठान अतिशय सुंदर अतिशय सुंदर काम करत आहे. हे सगळं दुर्ग संवर्धनाचं काम हे प्रतिष्ठान करत असताना त्यांच्या चळवळींमध्ये कुठे सहभाग घेता आला, मग तो प्रत्यक्ष असेल, आर्थिक असेल, ज्याला जे शक्य आहे ते सगळ्यांना प्रत्यक्ष आलंच पाहिजे असं देखील अपेक्षित नाहीये. नाहीतर प्रत्येकाने तिथं आलं पाहिजे अशा अपेक्षा ठेवणं हे मूर्खपणाचं आहे. पण ज्याला शक्य आहे त्यांनी हात लावावा, हातभार लावावा. ज्याला शक्य आहे त्यांनी आर्थिक मदत करावी, ज्याला शक्य आहे त्यांनी आपले विद्यार्थी तिथे पाठवावे. प्रत्येकाने आपापल्या परीने. सह्याद्री प्रतिष्ठानचं काम चांगलं आहे. गडकोट भटकंती वडगाव मावळची संस्था आहे, अतिशय उत्तम ही संस्थेचं काम तिकोणा दुर्गावर चालू आहे. तदनंतर मी तुम्हाला सांगेल शिवदुर्ग मित्र या संस्थेचं एक चांगलं काम तिथे चालू आहे. तदनंतर आपण जर का बघितलं तर शिवाजी ट्रेल या संस्थेचं खूप चांगलं काम चालू आहे. अनेक संस्था आहेत, सर्वांचीच नावं घेता येतील, पण एक प्रातिनिधिक संस्थांची मी काही नावं घेतली. खूप संस्था आहेत, खूप चांगलं काम करतायत. या सगळ्या संस्थांचा एक सामान्य सदस्य म्हणून या सगळ्या संस्थांप्रती तुमचं काहीतरी देणं लागतं, तुमची काहीतरी जबाबदारी आहे असं भाष्य मी करतोय. तुम्हाला जे शक्य आहे ते या संस्थांना पुरवा. कुणी कुदळ फावडे, कुणी त्यांना टिकाव जरी दिले तर हे सुद्धा तुमचं कॉन्ट्रीब्युशनच आहे. या संस्थांच्या प्रती तुम्ही यांच्या जास्तीत जास्त संपर्कात राहणं हे सुद्धा तुमचं कॉन्ट्रीब्युशनच असतं. त्यामुळे
अशा गोष्टी आपण जरूर कराव्यात, एवढं मी तुम्हाला सर्वांना सांगेल. आणि या संस्थांच्या पाठीशी आपण निश्चितच उभं राहणार आहात. आपण शेवटाला जातोय की मराठ्यांच्या अपयशाची कारणे, खूप कारणं आहेत, आपल्याला ती बघायची नाही आहेत. मराठ्यांचं राज्य कसं संपलं हा विषय नाहीच आहे आजच्या याचा, कारण राज्य कसं संपलं मराठेशाहीचं असतं याच्यावरती 2 तासाचा एक वेगळा सेशन होऊ शकतो, जो की अतिशय प्रगल्भतेने होऊ शकतो, मला त्याची कल्पना आहे. पण आपल्याला त्याविषयी भाष्य करायचं नाहीये. मराठेशाहीच्या अस्ताच्या कारणांमध्ये फक्त एक धागा मी ओढतोय आणि तो शेवटपर्यंत ओढतोय, तो म्हणजे मराठेशाहीचे दुर्ग आणि या दुर्गांचा शेवट कसा होतोय आणि त्यामुळं आपण कुठे चुकलो आणि आता इथून पुढे आपल्याला कुठे चुकायचं नाहीये, हेच आपल्याला आता सांभाळायचं आहे. मी तुम्हाला सर्वांना शेवटाला एक घटना सांगतोय, ती अशी की आपण प्रत्यक्षपणे आपल्या सर्व असणाऱ्या दुर्गांचं संरक्षण शिवकाळात केलं. अतिशय वैभवाने आपण ते दुर्ग झुंजावले. मुघल जेरीला आले, आदिलशहा जेरीला आले, सर्व लोकांनी मराठेशाहीसमोर हात टेकले ते या दुर्गांमुळे. आता पुढे आपण चाललोय की शिवाजीराजेंच्या नंतर, संभाजीराजेंच्या नंतर एकंदरीतच ब्रिटिशांचा जोर ज्यावेळी वाढायला लागला त्यावेळी 1818 साली थेट मी येतोय. या 1818 साली दुसऱ्या बाजीरावांनी रायगड दुर्ग आता आपल्याला लढवायचा आहे आणि आपल्याला झुंजवायचं आहे हे ठरवलं. त्याची पत्नी वाराणसीबाई रायगडला होती. शेख आयूब हा किल्लेदार होता. तो किल्ला ते लढवत असताना जे दुर्ग मुघलांना 2-2 वर्ष पडले नाहीत, रामशेष सारखा तर 5 वर्ष पडला नाही, जिंजी सारखा तर 7 इयर्स पडला नाही, अशा मुघलांसारख्या अफाट फौजेसमोर जे दुर्ग 5 आणि 7 वर्ष पडले नाहीत. रायगड देखील 6 महिने झुंजला. इतिकाद खान उर्फ जुल्फिकार खान बहादर, असद खानाचा मुलगा यांनी वेढा दिलेला असताना, मग अशा वेळी हे दुर्ग 6-6 महिने का होईना आपल्याकडे लढले, 7-7 वर्ष देखील लढले. मग ब्रिटिशांच्या कर्नल प्रॉथर समोर, पोटल्याच्या आणि कळकाईच्या डोंगरावरून झालेल्या माऱ्यासमोर रायगड सारखा अफाट दुर्ग एका दिवसात का पडला, मोठा प्रश्न आहे. आणि त्याही वेळी काही नुसतं पूर्वगौरव नाही गायचा आहे, इथे आपली चूक समजून घ्यायची. आपल्याला काय चुकलं 1818ला? नेतृत्व. मला कुणालाच नाव ठेवायचं नाही आणि मी मुळात जात न मानणारा माणूस आहे. मी त्याच्या खूप पलीकडे गेलेलो आहे आणि मला माहिती आहे की सर्वात शेवट तुमचे माझे सर्वांचे पूर्वज एकच होते. त्यामुळं जात वगैरे हे सगळं काही मानतच नाही आपण. कुणालाही दोष न देता आपण कुठे चुकलो तर आम्हीच चुकलो. आम्ही 1818ला अद्ययावत नाही राहिलो. अपडेट अद्ययावत न राहिल्यामुळे दुर्गावरती आम्हाला अपयश आलं. कर्नल प्रॉथरच्या तोफांचे गोळे आमच्यापर्यंत आले, पण आमच्या तोफांचे गोळे काही त्याच्यापर्यंत गेले नाही. का? ओतीव तोफा, पटकन थंड न होणाऱ्या, लांब पल्ल्याच्या नसणाऱ्या, हलक्या वजनाच्या नसणाऱ्या, खूप खूप टेक्निकल गोष्टी आहेत. तपशिलाला वेळ नाही सांगायला, मूळ मुद्दा सांगतो. ते अद्ययावत होते, आम्ही नव्हतो. अद्ययावत असणं किती चांगलं असतं, अद्ययावत नसलं किती वाईट असतं, हे आपल्याला आज कळालेलं आहे. आज आपण अद्ययावत असलं पाहिजे. आज आपण निश्चित स्वरूपात आपल्या राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या थेट स्वार्थ स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी अद्ययावत म्हणजे अपडेट राहिलं पाहिजे. हे अपडेट राहत असताना मला सर्वात शेवटाला माझं व्याख्यान जे अर्पण करायचं आहे, महाराष्ट्र देशा हे तर फेसबुकचे आभार आहेतच, पण हा मुद्दा मी घेऊन जातोय माझ्या राष्ट्राकडे, माझ्या भारताकडे, जो की सुवर्ण भारत होण्याचं स्वप्न मी पाहतोय आणि तुम्ही सर्वच पाहताय. आपलं जगच, आपलं संपूर्ण भारतच स्वप्न बघतोय सुवर्ण भारत होण्याचं. माझं एक संग्रहालय जे की मी लोणावळ्यात केलंय, एक मोठं शिवशाही ऐतिहासिक वस्तूंचं संग्रहालय की लोणावळ्यामध्ये आहे. त्याचं टॅगलाईन, त्याचं प्रेरणादायक वाक्यच आम्ही असं ठेवलंय, ध्यास
इतिहासातून सुवर्ण भारताचा ध्यास, आम्हाला ध्यास लागलाय सर्वांना. इतिहासातून प्रेरणा घ्यायची आहे आणि सुवर्ण भारत घडवायचा आहे. माझं हे व्याख्यान मी अर्पण करत चाललोय शेवटाला, ते म्हणजे राष्ट्रवाद या भूमिकेला. ही राष्ट्रवाद भूमिका जी की तुमच्या माझ्या सर्वांच्या ठायी आहे आणि या सर्वांच्या ठायी असणाऱ्या या राष्ट्रवाद भूमिकेमध्ये माझं व्याख्यान मी अर्पण करतोय. आता राष्ट्रवाद 5च मिनिट राहिलेत बरोबर, मग 1 तासाने आपलं व्याख्यान संपतंय बरोबर. राष्ट्रवाद या भूमिकेला मला काय सांगायचं ही गोष्ट समजून घ्या की आपण सर्वच जण राष्ट्रवाद भूमिकेचे आहोत. राष्ट्रवाद म्हणजे काय? माझ्या राष्ट्रावर मला नितांत प्रेम आहे, माझ्या भारतावर, माझ्या हिंदुस्थानवर मी नितांत प्रेम करतो. ज्यावेळी माझ्या राष्ट्राला माझी गरज आहे त्यावेळी मी माझं प्राण द्यायला, रक्त सांडायला मागे पुढे पाहणार नाही आहे. माझे सैनिक तर तिथं लढतातच आहे, पण मी आज देखील भ्रष्टाचार न करता, चांगलं वागून, माझ्या भूमीवर कधीही न थुंकता, वाईट न वागता, गाणेरड्या पद्धतीने वर्तन न करता चालेल. आणि ह्या राष्ट्रवादाची भूमिका अशी आहे की आपण सर्वजण जे काही करतोय त्या इतिहासातून, त्या अभ्यासातून, त्या ज्ञानातून, या व्याख्यानांच्या माध्यमातून ज्ञानार्जन झाल्याच्या नंतर आपल्या सर्वांना शेवट न्यायचंय, तो म्हणजे राष्ट्रवाद भूमिकेकडे तरुण गेला पाहिजे. तुम्ही मला विचाराल की सर आजच्या व्याख्यानाचं फलित काय? मग ज्ञान कळालं, हे फलित कुणीतरी मांडेल, कन्क्लुजन मांडतील लोक. कुणी म्हणेल की प्राणीशास्त्र कळलं, की हिंस्र श्वापदांचा उल्लेख आला, कुणी म्हणेल वनस्पतीशास्त्र, कुणी म्हणेल शिवाजीराजेंचे विचार कळले, कुणी म्हणेल संभाजीराजे आणि दुर्ग आम्हाला विषय कळला. अनेक विषय कळतात, दुर्गांच्या या अभ्यासातून अनेक विषय कळतात. पण जो मुख्य मुद्दा जो की शिवाजीराजेंनाही अपेक्षित होता आणि जो की तुम्हाला मला आज अपेक्षित आहे की इतिहासापासून फक्त एवढंच घ्या की त्यावेळची लोक त्यांच्या वेळचं राज्य निर्माण करण्यासाठी, स्वराज्य निर्माण करण्यासाठी कशी लढली, कशा एका ध्येयाने ते पछाडली गेलेली होती आणि त्यांचं राज्य त्यांनी कसं वाचवलं, त्यांच्या वेळची राष्ट्रसंकल्पना जी आहे त्यांनी स्वतःला कसं सिद्ध केलं, कसं त्यांनी या भूमीवर प्रेम केलं आणि मी माझ्या भूमीवर कसा प्रेम करेल, एवढंच कन्क्लुजन याच्यातून आज आपल्याला काढायचंय. सगळं खरं आहे. इतिहासातून ह्या सगळ्या दुवा घेत असताना शेवट फक्त इथेच करायचा असतो की आम्हाला एकच गोष्ट शिकायची आहे की इतिहासापासून सगळं घ्यायचंय ज्ञान आणि आज मितीला आम्हाला राष्ट्रवाद ही भूमिका स्वीकारायची आहे, शिकायची आहे. पुढील काळात चालत असताना माझ्या इतिहासापासून मी काय शिकलो, तर मी माझ्या भूमीवर प्रेम करायला शिकलो. मी आयुष्यात राष्ट्रवाद स्वीकारल्याच्या नंतर माझ्या या भूमीवर गाडीची काच खाली करून, टू व्हीलरवर जाताना, चालत जाताना कधीही थुंकलो नाही. मला हे राष्ट्र, हे स्वातंत्र्य मला फुकट मिळालंय. माझ्या पूर्वजांचं बलिदान आहे पण मला फुकटच मिळालंय. माझं नाहीये कॉन्ट्रीब्युशन, पण निदान मी एवढं तर कॉन्ट्रीब्युशन करेल की माझ्या भूमीप्रती सकाळी उठल्यानंतर तिचं डोकं ठेवून दर्शन घेईल आणि हे भारत माते मला यश दे, हे भारत माते माझ्या राज्याला यश दे. आणि एकंदरीतच मनापासून आपण सर्वांनी जर का अशा प्रार्थना केल्या तर तुमच्या माझ्या सर्वांच्या प्रार्थनेमधून नवीन येणारी पिढी ही राष्ट्रवाद भूमिकेची घडली पाहिजे आणि हे माझ्या व्याख्यानाचं फलित असेल असं मला वाटतंय. नवीन पिढीला मी काय देऊन जाणार आहे, तर मी फक्त एवढंच माझ्या संग्रहालयाच्या माध्यमातून सांगतो की माझ्या संग्रहालयाची टॅगलाईन आहे की ध्यास इतिहासातून सुवर्ण भारताचा. आणि तुम्ही, मी, आपण सर्वच आपली तरुणाई किंवा आपण ज्येष्ठ झालेलो असलेली मंडळी आपल्या नवीन पिढीला आपल्या राष्ट्रांवर, आपल्या या राष्ट्रावर नितांत प्रेम करायला शिकवायचंय. हा झाला राष्ट्रवाद आणि हे आपल्या इतिहासाचं फलित असतं, हे आपल्या ज्ञानाचं फलित असतं आणि हेच आपल्या आजवरच्या जे काही केलेल्या कर्तृत्वाचं सार असतं, कन्क्लुजन असतं. माझ्या व्याख्यानाचा मी शेवट करतोय. मी पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छितो माझे मित्र अक्षयराव देशमुख, माझे मित्र धनाजीराव फड आणि एकंदरीतच आपण सर्वजण जे की लाईव्ह मंडळी आहात. नंतरही हे व्याख्यान अनेक मंडळी यूट्यूबला देखील बघणार आहेत, फेसबुक लाईव्हलाही अनेक काळ हे पाहता येतं
आपण सर्वांनी अतिशय शांतचित्ताने बहुसंख्येने हे सर्व ऐकून घेतलं. एक एक व्यक्ती वाढत गेला. हे सर्व तुम्ही मला दिलेलं दानच असतं आणि हे सर्व प्रेम तुम्ही जे काही मला देताय यातून मी इथे थांबत असताना आपल्या सर्वांना आमंत्रण देतो की जरूर आमच्या संग्रहालयाला, शिवशाही संग्रहालय लोणावळा वलवल महाविद्यालयाच्या समोर वॅक्स म्युझियम, इथे आपण यावं. इथे शिवशाही संग्रहालय आपण केलेलं आहे. आपण सर्वांनी त्याला जरूर भेट द्यावी. मी आपली प्रतीक्षा करीत आहे. आपण सर्वांनी लोणावळ्यात शिवशाही संग्रहालयात जरूर भेट द्याल अशी अपेक्षा व्यक्त मी करतो. राष्ट्रवाद मुद्दा आपल्या सर्वांना कळलेला आहे. आमच्या सर्व मित्रांचे मी आभार मानलेले आहेत आणि आता शेवट थांबत असताना महाराष्ट्रातील दुर्गवैभव विषय आपल्याला जरूर पटला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. महाराष्ट्र दिशा या फेसबुक पेजचे मी आभार मानतो. विशेष आभार त्या वरच्याचे मानतो. वरचा म्हणजे दोघं जण, एक ईश्वरही आणि एक इंटरनेटही की ज्याने आपल्याला सर्वांना साथ दिली. थांबतो. धन्यवाद.